नमस्कार. आकाश आणि भूमी घरामध्ये बोलत असतात. भूमी आकाशला म्हणते, आकाश बघ ना, आजीच्या बर्थडे साठी मी किती छान तयारी केली आहे. आकाश घराची सजावट बघतो आणि खुश होतो आणि भूमीला म्हणतो, वा भूमी, किती घर छान सजवलं आहेस तू. त्यानंतर भूमी खुश होते आणि भूमी आकाशला लॅपटॉप कडे घेऊन जाते आणि म्हणते, बघ आकाश, मी आजीच्या बर्थडे साठी लॅपटॉप सुद्धा तयार केला आहे आणि प्रोजेक्टर सुद्धा लावला आहे. त्यावर आकाश म्हणतो, प्रोजेक्टर कशासाठी भूमी. त्यानंतर भूमी सांगू लागते, अरे आजीचा जीवनपट मला प्रोजेक्टरद्वारे दाखवायचा आहे आणि आजीचे काही जुने फोटो आहेत ते सुद्धा मला दाखवायचे आहेत. ते ऐकल्यावर आकाश आणखीनच खुश होतो आणि आकाश भूमीला म्हणतो, अगं भूमी, किती करतेस ना तू या घरासाठी आणि आजीसाठी किती छान बर्थडे साजरा करतायस तू. ते ऐकल्यावर भूमी खुश होते आणि आकाश म्हणतो, भूमी मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि आकाश बाहेर जातो. भूमी मनातल्या मनात म्हणते, मला माहिती आहे आकाश, तू रागिणी आत्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी बाहेर जात आहेस, व्यंकटला शोधण्यासाठी. पण रागिणी आत्या निर्दोष नाहीये हे तुला कधी कळणार रे आकाश. असा भूमी मनातल्या मनात विचार करते आणि भूमी निघून जाते. इकडे रागिणी आणि अभिजित रूम मध्ये बोलत असतात. रागिणी अभिजितला म्हणते, अरे या भूमीचं नक्की काय करायचं काही कळत नाही. अभिजित म्हणतो, हो नाही. रागिणी म्हणते, अरे आता ती उघड उघड धमकी सुद्धा देऊ लागली आहे. त्यावर अभिजित म्हणतो, काय आई, तुला काय धमकी दिली तिने. त्यावर रागिणी सांगू लागते, अरे मला तिने कालच धमकी दिली आहे की उद्या घरात पोलीस येतील. त्यामुळे मला आता मोठा प्रश्न पडला आहे, हिच्या हाताला असा कोणता पुरावा लागला आहे आणि तो कोणत्या पुराव्यानुसार ती मला अटक करण्यासाठी पोलिसांना बोलवणार आहे. आता रागिणीची तर पूर्ण तारांबळ उडाली आहे. भूमीच्या हाती मोठा कोणता पुरावा सापडला आहे. भूमी आता कोणत्या पुराव्यानुसार रागिणीला अटक करायला लावेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.